हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सुरत हा ओरडणार मग व्हिडिओसाठी ओरडणार मी. व्हिडिओसाठी ओरडणार. हाय तर गाईज, आता वरती आलोय. आमच्या वरच्या घराचं काम चाललंय ते. आणि मम्मी पप्पांचा भेटलं, त्यांचं पण असं झालं. मागे गॅलरी आहे, मग आता हे सगळं परत तोडणार. आबे काका बोलले सगळं तोडा, हे सगळं तोडणार आणि परत बांधणार रेलिंग. तर हाय गाईज, आजचा ब्लॉग मी चालू तर सकाळीच केले, पण करायला काय नाही. साई पण त्याच्या घरी गेला आहे, तर बघू संध्याकाळपर्यंत आम्ही कुठे गेलो तर. तर आजचा ब्लॉग घरातच होणार आहे बहुतेक. आणि पप्पा पण आता मुंबईला चाललेत, तर गाडी थोडी साफ करतो, म्हणजे ते निघतील. ओके चला. राहायचं आता गाडीवर कपडा मारला आहे नॉर्मली, एवढं काही जास्त नाही धुतलं, पण मारलं. आता जाऊन झोपतो, संध्याकाळी बघू कुठं जायचं कुठं नाही. राय गाईज, 4 वाजलेत आणि आता माझा ते ओट्स वगैरे टाकून, ओट्स खारी दूध वगैरे टाकून काय नाही काय बनवलं आहे. आणि ते घराचं पण काम चाललं. ते आईज तुम्हाला एक मेन गोष्ट सांगायची होती. माझी मम्मी इथेच होती ना गावाला, तर माझी मम्मी कधी स्कूलमध्ये गेली नाही ना, बंक मारायची. बंक मारून धामणला, चिपळूणला खेळला. आणि मेन म्हणजे हा, पण माझी मम्मी स्कॉलर होती. ग्रॅज्युएशन झालं माझ्या मम्मीचं. भूक लागली काय काय केलं की आणि मम्मी चालते पण शिकलेल्या लोकांसारखी काय बघ. काय खायचं तुला? जे जे देशील ते खाऊ. ते घे गावचं पीठ इकडे. गावचं पीठ खाऊ, गावाचं पीठ खाऊ सॉरी. मैंने उसको इतना देखा जितना देखा जा सकता था, लेकिन फिर भी 2 आंखों से कितना देखा था. काय आता आम्ही निघालोय, म्हणजे निघतोय हे सगळं आणायला. छडी घेऊन पीठ, चावी आणि ही बॅग आहे. आता आम्ही आले इथे, आमच्या घरात काम करतात ना ते काका पण येणार आहे. मग आम्ही इथून निघू. हावरा बघा, भूक लागलं. तर आता गाईज आम्ही आलो इथं नदीवर. मासे पण आहेत वाटतं, वळवळ आहे थोडीफार पाण्यात. आणि साई छडी बघू आता किती भेटतात किती नाही. काही साईला मासा भेटला वाटतं. भेटला टाको जवळून. नाही गायचा डुप्लिकेट आहे, आम्ही असं चिपकवलंय काय. ते रोबोटवाला आहे साई. रोबोटवाला मासा आहे गाईस, म्हणून तुम्हाला करा वाटतंय. साई आणि मी किती मोठे झोलर तुम्हाला माहित नाही गाईस. काट्या आपलं किती सरळ आहेत. मी सरळ सरळ निवडून आणते, सापासारखे सरळ आहेत. बघू निघेल ना गाईस. साई सारखं नका करू. मी मागापासून 10 पकडलेत गाईस, पण मी पाण्यात सोडलं लगेच. हा दादा आयुजा तर पकडते,
काढ दादा बघू बाहेर भेटते का काय. भेटतात इथे आमच्या नदीला चांगले चांगले मासे भेटतात. एकदम मोठा लागला, एवढा मोठा मासा मी अख्ख्या आयुष्यात बघितला नाही. लवकर लवकर लागतात. लागला इथे, मला दाखवतो इथे आला तर वर आला पाहिजे फक्त. आला 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 आला. आयुष्यात बघितलंस का असा मासा? आम्ही आलो इथं धामणंगला नाश्ता करायला. रात्री नाश्ता करायला आलो आम्ही काय मिसळ. साई पण मिसळ खातोय. कोण काही माशा आणलेत आम्ही नाण्याला जाऊन आतमध्ये घे. छोटेचे तर जास्त ना धरले. होत बघू किती दाखव. दाखव तर. हे 4 आहेत. अरे भरपूर आहे. एक वाटा बरं आहे. तुला मोजता येत नाही. एक वाटायचा एक वाटा. तुला मोजता नाही. एवढं चाललं. हो मी नाही खात. गाईज मम्मीने आता अंडे बनवलेत. अंडा फ्राय केलाय आणि भाकरी दिले. तेही खातो आणि मग काय करू. मग नंतर पाहिजे तर ब्लॉग एंड करतो. बाईकचं पण थोडं काम करायचं. बाईकच्या कामाचा ब्लॉग आपण उद्या करू पाहिजे तर. ओके बाय. तर आता मी व्हिडिओ एडिट करत होतो आणि मी गेले 3-4 ब्लॉगमध्ये मी नाही का कंटिन्यू बोलतो साई साई साई. साई माझा भाऊ वगैरे नाही लागत. म्हणजे भावापेक्षा जास्त आहे तो, पण भाऊ म्हणून नाही लागत. आणि अभि काका माझ्या पप्पांचे भाऊ नाहीत. ते काका नाहीत माझे, ते पप्पांचे फ्रेंड आहेत. तर त्यांची आणि पप्पांची चांगली फ्रेंडशिप आहे ना, खूप चांगली फ्रेंडशिप आहे. काकी मम्मी या सगळ्यांचे. म्हणून मी अभि काका साई असं करत असतो. ब्लॉगमध्ये स्टार्टिंगलाच अभि काका म्हणून बोललो आहे मी. तुम्हाला डाऊट येईल म्हणून मी आता डाऊट क्लिअर करायला परत व्हिडिओ चालू केले. ब्लॉग मी मगाशीच एंड केले.